नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. तर मंडळी, आज आहे सोमवार आणि मी आहे इगतपुरीमध्ये. जसं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं, ॲक्च्युली रात्रीचा व्हिडिओ मला एंड करायला काही जमलं नाही, कारण तुम्हाला माहिती आहे इगतपुरीमध्ये आल्यावरती मला फॅमिली टाईम मी खूप जास्त देत असते. बाईंसोबत गप्पा, समोरच्या ताई आहेत त्यांच्यासोबत गप्पा, इकडे जा तिकडे जा, असंच माझं चालू असतं. तर मग तसंच सगळं चालू आहे. आणि आता सकाळी उठले, आंघोळ वगैरे म्हणजे फ्रेश वगैरे झाले, सगळं घरातलं आवरले. विशाल पण उठले, विशालचं पण सगळं आवरून झालेलं आहे. आणि इगतपुरीमध्ये एवढी भयानक थंडी आहे, तुम्हाला काय सांगू. हे बघा, पूर्ण होट असे ना उकळलेले आहेत आणि म्हणजे असं सुक्कं पडले आहे, स्किन वगैरे एकदम ड्राय झाली एका दिवसातच, कारण थंडीच खूप जास्त आहे. रात्री अक्षरशः आम्ही फॅन वगैरे बंद करून झोपलो, ब्लँकेट वगैरे घेतलं, पण तरी थंडी वाजतच होती. सकाळी सकाळी तर खूप जास्त थंडी वाजत होती. आमच्या इगतपुरीमध्ये तुम्ही मे महिन्यात जरी आलात ना तरी तुम्हाला थंडी वाजेल, अशी परिस्थिती आहे. तर ठीक आहे. आता तुम्हाला म्हणजे मी काल सांगितलं म्हणजे काल तुम्हाला सांगितलं की मी मिठूला घेऊन आलेली आहे. तर घेऊन कसं आले, जे बास्केट असतं बघा, त्या बास्केटमध्ये घेऊन आली मिठूला. का आणलं आहे तुम्हाला, एका 2 ते 3 महिन्यापूर्वी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मिठूच्या डोळ्याला मैनाने मारलेलं आहे किंवा लागलेला आहे त्या दोघांच्या मारामारीमध्ये. तर मिठूचा डोळा हा काय बरंच नाही होते. मी तिकडे पण ठाण्यामध्ये पण डॉक्टर सर्च करत होते, पण तिथे ते डॉक्टर नाही आहेत. त्या डॉक्टरांचं शिफ्टिंग झालेलं आहे वागळे स्टेटमधून. मग त्या हिशोबाने म्हटलं आता काय बघूया. पण मग इगतपुरीमध्ये अगदी म्हणजे माझ्या घराच्या बाहेरच आहे पंचायत समिती, तिकडे पशुवैद्यकीय आहेत, त्या म्हणजे आहेत तिकडे. तर मग दवाखाना आहे त्या पशूंचा. तर तिकडे गाई, बकरी, म्हैस असे सगळे जे आपले पशुपक्षी असतात त्यांना घेऊन येतात, दाखवतात. तर मी त्यांना विचारून आले, म्हटलं आणलं तर चालेल का. तर बोलले हो चालेल ताई, घेऊन या म्हणून. आणि सगळ्या गोष्टी क्लिअर करून घेतलं त्यांना की असं असं प्रॉब्लेम आहे, असं असं आहे म्हटलं. ते बोलले ठीक आहे चालेल, काय हरकत नाही, तुम्ही घेऊन या. तर मी आता मिठूला दवाखान्यात घेऊन चालले आहे. त्याचं दवाखान्यात दाखवून देते, त्याच्या डोळ्याचा काय प्रॉब्लेम आहे ते बघते आणि बाकीच्या गोष्टी पण तुमच्यासोबत शेअर करेल. चला मग. इकडे आहेत विशाल आणि इकडे आहे आरविश. आरविश त्याची मेट्रो घेऊन आलाय तिकडनं ठाण्यावरून. काय रे, आणि ब्रेकफास्ट चालू आहे त्याचा, एक बॉईल केलेत खातोय ना. अजून काय काय खाल्लं तू. मालगाडी नाहीये, नाहीये मालगाडी. इकडे भाई पण हा जाऊन विचारून आले, घेऊन जायचे. हां लेडीज होते तिथे. आणि इकडे आहेत करंजा. ही आहे शेव, हे बघा. आणि हा मुरमुरांचा चिवडा आहे. मी सकाळी मस्त एन्जॉय केलेला आहे, करंजी, चहा, चिवडा सगळं माझं खाऊन झालं आता. हे बघा. दादू इकडे बघा, बघू बाळा. ते बघा त्याचा डोळा ना, त्याला मार लागलेलाच आहे. मैना होती ना, मैनाने वाढवा करून ठेवलेला आहे बरं बाई. मैनाने लय आगाऊ, मैना खूप आगाऊ होती. हा खूप मारायची त्याला ती, आणि हे गरीब आहे, हे काय कुणाला मारत नाही काय नाही. मी चालले मिठूला घेऊन, बाय. इकडे तुम्ही बघू शकता पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी नंबर 1 इगतपुरी. आणि इकडे असं त्यांना बांधण्यासाठी वगैरे म्हणजे ठेवतात ना, तसं आहे. आणि हा आहे दवाखाना. इकडे हा पहिला एक जुना आहे फ्रंट साईडला, आणि हा आता नवीन बांधला आहे त्यांनी, मला असं वाटतं. मी तर पहिल्यांदाच इकडे आली आहे. आणि ही आमची कॉलनी आहे, इकडनं आमची कॉलनी स्टार्ट होते. आणि इथे बाजूलाच आहे बघा तुम्ही, अगदी बाजूलाच आहे. आणि तिकडे पंचायत समिती आहे. कुठे कुठे आहे तू. अच्छा चुपेट पप्पा. इकडे तुम्ही बघू शकता, मिठूला दाखवलेलं आहे. आणि सांगितलं की जास्त काही प्रॉब्लेम नाही आहे, छोटासा प्रॉब्लेम आहे, होऊन जाईल कवर म्हणून. आणि त्यांना त्याच्यासाठी आईस ड्रॉप दिले आहेत 5 ते 6 दिवस. आणि जर त्यानेही बरं नाही वाटलं तर मग पुढची ट्रीटमेंट घेऊ, असं सांगितलं आहे डॉक्टरांनी. ना रे मिठू. आहे आमच्या इगतपुरीमध्ये
पशुवैद्यकीय दवाखाना बघा, मेडिसिन्स वगैरे ठेवलेले आहेत इथे. मंडळी मी मगाशीच मिठूला घेऊन आले. हे मिठूचे आय ड्रॉप दिलेले आहेत आणि नॉर्मल आहे, का जास्त सिरियस कारण नाही आहे. 5 डेजसाठी त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आता घरातच आहे मी. थोड्या वेळात मी गिरणारामध्ये जाणार आहे. गिरणारा म्हणजे काय तर माझ्या आजोळ, माझ्या आजीचं गाव, तिकडे जाणार आहे आजीला भेटायला. कारण आता लास्ट 2-3 वेळा आले तर भेटले नाही. म्हटलं चला जाऊन भेटून येते. इकडे विशाल पण फ्रेश वगैरे झाले. आता ही जाणार इच्छा आजीला भेटायला. त्याच्यानंतर बघूया, नंतर जेवण वगैरे होईल आमचं. मग काय आज लगेच निघायचं बोलतायत? मला राहायचंय. तुला राहायचं तर थांबू शकते, पण माझं काम आहे ना, मला कामावर जावं लागेल. मला पण ऑफिसला जायचंय, माझं कुठे नाहीये काम. तर असं बघूया, निघायचं आहे विचार चाललाय, पण बघू अजून नक्की नाही काही माझं. तर इकडे स्वयंपाक तयार आहे. मटकीची भाजी, त्याच्यानंतर भेंडीची भाजी, मटकीची आमटी आणि चपात्या केलेल्या आहेत. इकडे बघू शकता तुम्ही. आणि आमटी, चपात्या पण झालेल्या आहेत. बाईंनी स्वयंपाक केला. तर मंडळी मी निघाले आहे माझ्या आजीला भेटायला, म्हणजेच काकूला भेटायला. आणि जाऊन भेटून येते. जास्त वेळ नाही थांबणार, लगेच जाऊन लगेच येईल. आरविश आणि मीच आहे इकडे बघा. आणि थोडं चालत जायचं आहे, दम लागतो. ऊन भरपूर आहे. इकडचं ऊन कसं चटके लागतात इकडच्या उन्हामध्ये. आणि आपल्या इकडे ऊनमध्ये कसं गरम होतं, दमट हवा. आणि इकडे कशी मोकळी हवा आहे, पण ऊन लागते, चटके लागतात आणि थंडी पण वाजते. घरामध्ये बसलं का थंडी वाजते, बाहेर निघालं का चटके लागतात उन्हाचे, असं आहे. तर मग चला जाऊन येते आणि तुम्हाला पण दाखवते काकूकडे गेल्यानंतर. हा तर ही माझी भाऊजाई आहे आणि तिने भाच्याला उचलून घेतलेलं आहे. लहान भाऊजाई आहे माझ्या मावशीच्या मुलाची सून, मावशीच्या मुलाची बायको, बरोबर ना? हा, तर माझ्या मावशीची सून म्हणजे माझ्या मावशीच्या मुलाची बायको. असं हे बघा, नंदीची पोर आहे तू. हा, नंदीची पोर आहे मी. तर ही आमची चांगून आई आहे. माझ्या मम्मी माझ्या मामी आहे, मम्मीच्या भाऊजया नाव ती आहे. अच्छा, मम्मीची चुलती आहे. असं माझ्या इथे खूप जास्त नातेवाईक आहे, तसं तुम्हाला सांगतेच मी नेहमी नाव. आणि यांनी आरविशला आंघोळ घातलेली या मामींनी नाव, मग घातलेली त्याला आंघोळ. कार्याच्या पोरींना पण यांनी आंघोळ घातलेली आहे असं. आणि आरविशची ना ती इकडनं तिकडनं धावपळ चालली आहे असं. आणि माझी मावशी घरी नाही आहे, कामाला गेलेली आहे, पण तिची सून आहे घरी. पाया पडते, म्हटलं नको पाया पड, म्हणते नाही मला पाया पडू द्या, म्हटलं नको पडू. तरी पडली ती. आणि विशेष म्हणजे ती आरविशच्या सुद्धा पाया पडली. मग ती माझा भाचा आहे, मला पाया पडू द्या. आरविशच्या पण पाया पडली, माझ्या पण पाया पडली अशी. ताऊ तेजू आहे तिचं. मी पोर पाठीच काय हे पोरग आहे माझं. मग वाईमध्ये लग्न होऊन झालं आता 4 वर्ष. काय नको तिने मामी ओरडेल. ठीक आहे, आता मामी आल्या होत्या. मामींकडे जाऊन येते, मामींना पण भेटून येते. काकूला भेटले, पण काकू तिकडे थोडी झोपलेली, बरं नाही, त्याच्यामुळे मग शूट नाही घेतलं असं. तर मग चला, मी आहे आता माझ्या मामांच्या घरी. आणि जेव्हा आयुष्मानचं लग्न होतं तेव्हा तुम्ही मामांचं घर पाहिलेलंच आहे. तर मग इकडे आलेली आहे आणि तिकडे पण आयुष्मानची बायको आहे. तर म्हटलं आरविश चल मामींना जाऊन भेटून ये तुझ्या. तर चला दाखवते तुम्हाला पण. इकडे आहेत मामी आणि घरामध्ये ना लाईट गेलेली, वहिनी वगैरे सगळे आते. वहिनीला जरा बरं नाही आहे, त्याच्यामुळे मग शूट वगैरे घेतलं नाही. आयुष्मानच्या बायकोला ना हो तिला बरं नाही आहे. आणि मामी तर तुम्ही ओळखतात सगळेजण मामीला माझ्या असं. मामा वगैरे सगळे ऑफिसला म्हणजे कामाला गेलेले आहेत. आयुष्मान पण कामाला गेलेला आहे आणि आता मी निघेलच, मला निघायचंय. विशालचा जस्ट कॉल आलेला आहे मला, पण इकडनं काय पाय निघत नाही. इथे असं वाटतं थांबून घ्यावं अजून जरा वेळ, असं बोलतात ना आपण. असं आतमधून वाटतं की जरा वेळ अजून थांब, पण नाही, निघायचंय, वेळेचं बंधन आहे त्यामुळे. आणि आरविश इकडे बघा. तर मंडळी मी निघालेली आहे घरी जाण्यासाठी आणि सर्वांना भेटले, छान वाटलं, मजा आली. खरं तर इगतपुरीमध्ये असलं का मला हीच मजा आहे. आणि खरंच इगतपुरीमध्ये खूप छान वाटतं. पण आता मला निघायचं आहे मुंबईसाठी आणि परत म्हणाल
तर विशाल थोडे चिडतील कारण ट्रेनला ऑलरेडी लेट झालेला आहे. त्यासाठी चला घरी जाते आणि आता पटकन बॅग पॅक म्हणजे बॅग तर पॅक करून ठेवली असेल, फक्त घेऊन निघायचं. हे बघा आरविश, कुठे गेलो होते रे आपण? रिक्षा लांब आहे, इथं नाहीये. चल तू. हे बघा शाळेच्या मुली, ही आमची कॉलनी आहे सगळी. हे बघा आमची इगतपुरी. तर मंडळी फायनली आता निघायची वेळ झालेली आहे आणि मला तिकडनं आले मी, तुम्ही बघितलं. आणि पण पाणी आलेलं आहे आमचं. हे बघा पाणी येतं, ह्या वेळेला पाणी आलंय आणि बाई पाणी भरतायत असं. आणि वरती पण काम चालू होतं, तिकडे पण पाणी वगैरे द्यायचंय असं. तर मंडळी निघायची वेळ झालेली आहे आणि 2 दिवस आले पण एवढं फ्रेश वाटलं ना, माइंड फ्रेश होतं. मुंबईमध्ये कसं सकाळ संध्याकाळ जॉब काम याच्यात बिझी असते, पण इकडे आल्यानंतर आहे ना खूप फ्रेश वाटतं. एक नवीन उत्साह भेटतो मला परत नवीन सगळ्या गोष्टींसाठी ना बाई. खूप फ्रेश वाटतं. हो लवकर या परत. लवकर येऊ परत. अशीच सुट्टी मिळाली का लगेच येईल शनिवार रविवार. ठीक आहे. आईचा पाणी फायनली निघालो मंडळी आणि निघायची इच्छा होत नाही खरं तर, पण जावं लागेल. काय करणार. असं वाटतं इकडंच राहिलं यावं खरं तर, जावं नाही इकडनं, कारण आपली माणसं आहेत. माणसांशिवाय नातेवाईकांशिवाय मजा नाही आहे. इकडे जिकडे जावं तिकडे आपली माणसंच दिसतात आणि तेच आहे आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं. बाकी काही नाही. अक्षरशः पाय नाही निघत इगतपुरीमधनं, पण तिकडं जॉब वगैरे सगळे तिकडे मग जावंच लागेल असं. मला थोडं मला रडायला आलं कारण पप्पा कसे उभे असतात ना, ते असं शेवटपर्यंत असं बघत असतात. तर मग थोडंसं असं त्रास होतो ह्या गोष्टीचा. त्यासाठी ना चला ऑफिस आहे ना, त्याच्यामुळे जावं लागतं. हां तुम्हाला तर बोलते चला या इकडेच राहिला, पण तुम्ही नाही. मंडळी आम्ही संध्याकाळी 6ची ट्रेन पकडली आणि रात्री 10 वाजेपर्यंत ठाण्यामध्ये आलो आणि प्रवास आमचा खूप छान झाला. पण प्रवासामध्ये काही गोष्टी कळाल्या आहेत आणि डोळ्यांनी पाहिल्या आहेत. खूप मनाला हळहळ वाटत होती सगळ्या गोष्टींची. तर त्या गोष्टी उद्या शेअर करेल. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. बाय.